नाशिकमध्ये वारंवार खुनांची सत्र सुरूच असून गुन्हेगारी काही थांबायचं नाव घेत नाहीये. त्यातच नाशिकच्या सातपूर शिवाजीनगरमध्ये 20 वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. नसीम अकबर अली शाह असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव असून सदर घटना सोमवारी संध्याकाळी 7 वाजता घडली असून फाशी टेकडी परिसरात तरुणाचा मृतदेह आढळून आल्यानंतर ही बाब उघडकीस आली आहे. नसीम अकबर अली शाह याच्या डोक्यावर आणि शरीरावर धारदार शस्त्राने अनेक वार करण्यात आले असून त्यात तो गंभीर जखमी झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. यावेळी गंगापूर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार ही हत्या प्रेम प्रकरण, वैयक्तिक शत्रुत्व किंवा मुलीच्या छेडछाडीतून झाली असावी असं सांगण्यात येत असून तथापि सध्या कोणतेही ठोस कारण समोर आलेले नाही आणि तपासाच्या अनेक पैलूंवर काम सुरू असून या प्रकरणात लवकरच मोठा खुलासा होईल असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून स्थानिक लोक सुरक्षा व्यवस्थेबद्दल चिंतेत आहेत. तसेच या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून गुन्हेगारांवर पोलिसांचा अंकुशच राहिला नाही का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून केला जातोय. मेरा खातिर जमा शाह नाम है सर, और हमारा भतीजा था नसीम अकबर शाह। किसी ने उसको मार दिया है शाम को 7 बजे। आज के दिन समझ लो ये मंडे सोमवार के दिन शाम को शिवाजी नगर में। तो मुझे पुलिस वाले से सर लोग से यही वो है कि मतलब जिसने मारा है उसे जल्द से जल्द पकड़ के हमें इंसाफ दिलाइए, इंसाफ दिए। और हमारे भतीजे सफील्ला शाह वो कंप्लेन किया है उधर जाके गंगापुर पुलिस चौकी में। आपको कैसे मालूम चला कि आपके भतीजे मैं इधर रहता हूँ अपना सातपुर, उनका फोन आया मुझे। फिर हम शिवाजी नगर जाके आए तो हम एम्बुलेंस में डाल के पुलिस वाले सिविल लेके आए। फिर मुझे ये हादसे को मालूम पड़ा और सिविल आने के बाद में डॉक्टर साहब से पता चला कि वो खत्म हो गया लड़का। लड़के का नाम क्या है? लड़का लगभग 20 साल के आसपास है और उसका नाम है नसीम शाह।